चला बागवाडी मित्रांनो प्लीज स्पीडअप करूया, आपण खूपच वेळ घेत आहात. चला पहिला चेंडू बघूया, या चेंडूवरती काय होतं. इथे मात्र चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली महेश यांच्याकडून. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. सामना रंगतोय तो मुरलीधर स्टार बागवाडी विरुद्ध खर्डी. खर्डी संघाकडून सलामीचे फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत तेजस आणि केतन. गोलंदाजी मार्कवर एक एक्सपिरियन्स बॉलर आपल्याला पाहायला मिळतोय महेश. महेश मात्र आपल्या बॅटिंगसाठी ओळखले जातात. इथे मात्र गोलंदाजीची जबाबदारी महेश यांच्या खांद्यावरती. त्यांचा गेलाय आपलं आयोजकांपैकी जावा कोणीतरी यार, म्हणजे झालं ओके झालं झालं ओके झालं. स्ट्राईक वर तेजस आहे ना भाई. चला पुन्हा एकदा सज्ज आहे तो तेजस महेश यांच्या समोर. बघूया पुढचा चेंडू. यावेळेला मात्र वाईड बॉल. अवांतर धावसंख्येमध्ये भर पडते आणि धावसंख्येचा श्री गणेशा होतोय एका धावेने. एक चेंडू आणि धाव झाली आहे ती एक. चला पुन्हा एकदा सज्ज बघूया महेश. यावेळेला मात्र युमेस आहिट. अप्रतिम अशी गोलंदाजी पाहायला मिळाली बागवाडीचा स्टार महेश याच्याकडून. माघारी जावं लागतंय ते तेजसला. नवीन बॅट्समन यश आहे. चला गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय तो मुरलीधर स्टार बागवाडी संघाचा एक्सपिरियन्स बॉलर महेश आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र फलंदाजीसाठी नवीन बॅटर मैदानाचा आतमध्ये आलाय तो यश. अप्रतिम अशी गोलंदाजी महेश कडून पाहायला मिळाली. त्रिफळा उद्ध्वस्त केला. यॉर्कर टप्प्याची गोलंदाजी आणि या यॉर्करच्या चेंडूवरती मात्र इथे माघारी परतावं लागलंय ते तेजसला. तेजसची जागा घेण्यासाठी आता मैदानात आलाय तो यश. पुन्हा एकदा सज्ज आपल्या संघासाठी. बघूया महेश राईट आर्म बॉलर. ओव्हर द विकेट पाहायला मिळतोय आणि पुन्हा एकदा यावेळेला चेंडू चाललाय लॉंग ऑफच्या दिशेने. गॅप मध्ये येतोय यशच्या बॅट मधून पद्मावती ब्रँडेड चौकार. यावेळेला सुद्धा एक चांगला फटका पाहायला मिळाला ऑफ साईडच्या दिशेने. चांगला फील्ड केला जातोय आणि एका धावेने स्ट्राईक रोटेट होते आणि आता स्ट्राईक एंडवर जाऊन पोहोचलाय तो कॅप्टन केतन. पुन्हा एकदा सज्ज पुढचा चेंडू. पुढचा चेंडू केतनच्या समोर.
पुन्हा एकदा इथे बीट करण्यात यश आलंय. काय गोलंदाजी करतोय, अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते ती महेश कडून. नक्कीच आपल्या संघासाठी इथे मात्र 5 चेंडूमध्ये फक्त 5 धाव, फक्त 6 धावा खर्ची केल्या आहेत. शेवटचा एक चेंडू बाकी, 1 टू गो. चला शेवटचा एक चेंडू बाकी, पुन्हा एकदा सज्ज. यावेळेला सुद्धा निर्धाव चेंडू, अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली महेश यांच्याकडून. 6 चेंडूमध्ये फक्त 6 धावा खर्ची करून एक मोठा विकेट आपल्याला पाहायला मिळाला महेश यांच्या गोलंदाजीवरती. आता मात्र त्यांची जागा घेण्यासाठी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होत आहेत. चला आता गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय तो ऑलराऊंडर प्रतीक. पुन्हा एकदा सज्ज. यावेळेला केतनच्या समोर, केतनने उडवलाय चेंडू, आहे मिडविकेटच्या दिशेने ट्रॅव्हल होत असताना. इथे मात्र चेंडू चाललाय सीमा रेषा पार, येतोय ब्रँडेड चौकार. चला पुन्हा एकदा. हॅलो हॅलो.
चला पंच आताचे किती? आताचा एकच. आताचा एकच रन. काउंट बॉल. चला धावसंख्या झाली आहे ती 13. 13. 4 बॉल 13 धावा. चला प्रतीक पुन्हा एकदा सज्ज. तीन बॉल 12. चला 3 चेंडू आणि 12 धावा या ठिकाणी कंप्लीट झाल्या आहेत. पुन्हा एकदा सज्ज प्रतीक यशच्या समोर. यावेळेला यशने उडवला ऑफ साईडच्या दिशेने, कव्हरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होत असताना मिसफिल्डचा येतोय हा ब्रँडेड चौकार. चला यशच्या बॅट मधून 3 चौकार आपल्याला पाहायला मिळाले. पुन्हा एकदा प्रतीकच्या समोर यशने पुन्हा एकदा भिरकावून दिलाय फाईन लेगच्या दिशेने. चेंडू चाललाय का सीमा पार. येतोय यशच्या बॅट मधून चौथा खणखणीत चौकार. चला प्रतीक पाटील वरती इथे मात्र हल्लाबोल केलाय खर्डी संघाचा यश खेडेकर. 4 चौकार यशच्या बॅट मधून पाहायला मिळालेत. पुन्हा एकदा सज्ज प्रतीकच्या समोर 4 चौकार मारल्यानंतर हे बॅक टू बॅक 2 चौकार. बघूया आता चौकारांची हॅट्रिक होते का. यश खेडेकर मॅन ऑन फायर. पुन्हा एकदा सज्ज प्रतीक पाटीलच्या समोर. यावेळेला रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न मात्र फसलाय आणि निर्धाव चेंडूची सांगता होतीये. 2 षटकाखेरीज संघाची धावसंख्या आहे ती 20. चला शेवटची 1 ओव्हर बाकी. चला गोलंदाजी मार्कवर आहे. नवीन गोलंदाज सज्ज होत आहेत आर्यन. पुन्हा एकदा केतन आहेत स्ट्राईक एंडवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावसंख्या आहे ती 20. पुढचा चेंडू आर्यन यांचा. यावेळेला केतनच्या बॅट मधून हेलिकॉप्टर. चेंडू चाललाय सीमा रेषेकडे. पंच मात्र इथे डिसिजन देत आहेत. याचं थोडंसं कन्फ्युजन आहे. आपण आपल्या बाउंड्री लाईन वरती असलेल्या येस पंच आताचं काय. येस धावून किती धावा कंप्लीट झाल्या. 2. ओके आताचे 2. धावसंख्या 2 ने पुढे जाते. धावसंख्या होतीये ती आता 22. 22 रन्स ऑन द बोर्ड. पुढचा चेंडू आर्यनचा. यावेळेला सुद्धा दिलाय भिरकावून. चेंडू चाललाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. येतोय षटकार. नो प्लस षटकार आपल्याला पाहायला मिळाला यावेळेला केतनच्या बॅट मधून. कॅप्टन केतन इथे कॅप्टन इनिंग खेळत असताना पाहायला मिळतोय. चांगला फिनिश करून देण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नामध्ये मात्र यश मिळते ते केतनला. 29 रन्स धावसंख्या झाली आहे 29.
आर्यन मात्र आता प्रेशर मध्ये पाहायला मिळतंय. चला पुन्हा एकदा आर्यनच्या समोर केतन सज्ज. पुन्हा एकदा केतनच्या बॅट मधून स्ट्रेट ड्राईव्ह. चेंडू चाललाय वन बाउन्स. चौकार. कॉमेंट्री बॉक्सला मानवंदना देणारा हा येतोय कॅप्टन केतनच्या बॅट मधून. चौकार. धावसंख्या झाली आहे ती 33 आणि 2 चेंडूंचा खेळ या ठिकाणी झालाय. पुन्हा एकदा आर्यन सज्ज. बघूया केतन चांगला फिनिश करून देण्यासाठी ओळखला जातो तो फलंदाज पुन्हा एकदा आपल्या संघासाठी इथे मात्र चांगली फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. धावसंख्या झाली आहे ती 33. पुढचा चेंडू पुन्हा एकदा फुल टॉस. यावेळेला लॉंग ऑफच्या दिशेने लॉंग ऑनच्या दिशेने सुद्धा येतोय हा. चौकार. धावा मिळाल्यात 4. धावसंख्या झाली आहे ती 37. पुन्हा एकदा सज्ज केतन आर्यनच्या समोर. यानंतर पुढील होणारा सामना तो असेल मुद्रे विरुद्ध डोंगरवली. दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती आहे की टॉस साठी यायचंय. मुद्रे विरुद्ध डोंगरवली. धावसंख्या झाली आहे ती 37. पुन्हा एकदा आर्यन सज्ज. यावेळेला केतनच्या समोर. इथे मात्र चांगला बॉल पाहायला मिळाला आणि एक धाव सोडण्याचा प्रयत्न केला गेला आणि एका धावेने स्ट्राईक रोटेट करू. आता मात्र स्ट्राईक एंडवर जाऊन पोहोचलाय तो यश खेडेकर. चला आर्यन पुन्हा एकदा सज्ज. यावेळेला यश खेडेकरच्या समोर. पुन्हा एकदा यावेळेला यशच्या बॅट मधून स्ट्रेट ड्राईव्ह आणि इथे चांगला फील्ड केला जातोय आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय. आता मात्र स्ट्राईक एंडवर जाऊन पोहोचलाय तो केतन. धावसंख्या झाली आहे ती 39. शेवटचा एक चेंडू बाकी. चला शेवटचा एक चेंडू बाकी. मी मुद्रे आणि डोंगरवली संघाच्या कॅप्टनला विनंती करतो की टॉस साठी यायचंय. चला आर्यन विरुद्ध केतन. शेवटचा एक चेंडू बाकी आणि यावेळेला केतनच्या बॅट मधून एक क्लासिक फटका पॉइंटच्या दिशेने. इथे मात्र चांगला फील्ड केला जातोय. नो प्लस 2 धावा चढवण्याचा प्रयत्न केला जातोय का. यस एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय आणि नो प्लस 1 प्लस विकेट. नो प्लस. चला धावसंख्या झाली आहे ती 41. शेवटचा एक चेंडू बाकी. नो बॉल काउंट आहे का नाही. ओके धावा 41. शेवटचा एक चेंडू बाकी. चला बागवाडी आणि खर्डी थोडंसं स्पीडअप करायचंय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये चाललाय. सौरभ स्ट्राईक एंड वरती आहे तो यश खेडेकर. बघूया शेवटचा एक चेंडू बाकी. पुन्हा एकदा सज्ज आपल्या संघासाठी आर्यनच्या समोर. यावेळेला यशच्या बॅट मधून चेंडू आहे हवेमध्ये. चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. इथे मात्र मिसफिल्ड होऊन सुद्धा 2 धावा कंप्लीट करण्याचा प्रयत्न आणि त्या दरम्यान 1 प्लस विकेट. थँक्यू प्रथमेश. आता टॉच मध्ये धावसंख्या झाली आहे 42 आणि टार्गेट आहे 43. बॉस मध्ये शिवशक्ती मित्र मंडळ समर्थकर आणि या दोन्ही संघाकडून डोंगरवली गवलवाडी राधाकृष्ण संघ डोंगरवली वर्सेस मुद्रे विनंती करतो की टॉस का बॉस मध्ये यायचंय. हा इथे हा
या या संघाच्या या सामन्याचा टॉस उडवण्यासाठी मी उत्तम विठोबा माडिक यांना विनंती करतो की टॉस उडवायचा आहे. उत्तम दादा इकडे या. हो इकडे या. टॉस उडवा. विश्वास माडिक हा काय टॉस विन डोंगरवली संघ गवलवाडी आणि मी दोन्ही संघांना सन्मान चिन्ह देतोय. नंतर तुम्हाला 2-3 प्रश्न काही विचारेन, त्या प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. कोण फोटो काढतो? मोबाईल मोबाईल घे. सिद्धू काढ सिद्धू काढ. इकडे इकडे बोलतो. डोंगरवडी वर्सेस मुद्रे. या अभि झाला. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी थांबायचं आहे. शिवशक्ती क्रिकेट मित्रमंडळ समर्थनगर मुंबई आपल्याला सर्वप्रथम दोन्ही संघाच्या कर्णधारांच्या आणि दोन्ही संघांना शुभेच्छा देतो. आणि तसेच दोन्ही संघांनी अगदी उत्तम सकाळपासून आल्यापासून आपण सहकार्य केलं त्याच्याबद्दल सर्वप्रथम मी तुम्हाला शुभेच्छा देतो. काय सांगाल तुम्ही काय घेताय? बॅटिंग घेताय की बॉलिंग घेताय? काय घेताय? क्षेत्ररक्षण काय? मग किती फिल्डिंग रन किती करून देणार? काय वाटतं तुम्हाला? ठेवण्याचा अच्छा ठीक आहे. इथला आता आज पण सकाळपासून आल्यापासून नियोजन कसं वाटलं इथला? एवढ्या मोठ्या स्पर्धेत आणि आपल्या गावासाठी आणि क्रिकेट एक संघ म्हणून आपल्या गावाला फक्त खेळण्यापुरतं नसून गावाचं नाव पुढे येऊन एक मोठं कार्य करत असतो. हॅलो थँक्यू. अभिजित काय वाटतं तुला? तुम्ही आता फिल्डिंग घेतलेली आहे, किती रनापर्यंत तुम्ही स्टॉप कराल? आम्ही 40 रन मारण्याचा प्रयत्न करू. हां काय वाटतं तुला इथे सकाळपासून आल्यापासून नियोजन कसं वाटलं तुला? इथलं वातावरण आता पण सकाळपासून जेवढे सामने झाले त्या सामन्यापैकी तुला काय बॅटिंग मध्ये काय असं वाटलं तुला? नाही सर्व दोन्ही होऊ शकतं. बॅटिंग पण पिच आहे, बॉलिंग पिच आहे, दोन्ही करू शकतो. म्हणजे तरी पण म्हणजे चांगलं तुमचं नियोजन पण चांगलं आहे. बस थँक्यू. आता आपण पुन्हा एकदा सत्कार समारंभाकडे जात आहोत. अंकेश भाटे यांचा सत्कार प्रशांत माडिक यांना विनंती करतो की त्यांनी सत्कार करायचा आहे. अंकेश भाटे ये. कल्पेश दगडू माडिक आपण सुद्धा आपला सत्कार सन्मान कर. माजी उपाध्यक्ष मारुती बाटे यांना पण विनंती करतो की आपण माईकशी संपर्क साधायचा आहे. कल्पेश माडिक यांचा सत्कार विजय बाबू माडिक यांना विनंती करतो की आपण त्याचा सत्कार करायचा आहे. मारुती बाटे आपण सुद्धा यायचा आहे. निलेश बाटे, मारुती बाटे, परेश तटकरे यांनी सुद्धा यायचा आहे. आपला सत्कार समारंभ करून घ्यायचा आहे. निलेश बाटे, अरे ये बाबा, निलेश बाटे ये. निलेश बाटे, मारुती बाटे यांचा सत्कार आमच्या मुंबई मंडळाचे सल्लागार योगेश माडिक यांना विनंती करून आपण सत्कार करायचा आहे. निलेश बाटे
चला नागेश, थँक्यू सो मच. आपण जाऊया मॅच कडे. मॅचला होती सुरुवात बागवाडी विरुद्ध खर्डी. बागवाडी ओके, संघाकडे थोडा सत्कार समारंभ थांबवतो. आवेश आणि परेश 5 मिनिटानंतर पुन्हा एकदा तुम्हाला बोलवतो, क्षमा असावी. आज चल ये आवेश तटकरे, आवेश तटकरे आणि परेश तटकरे. चला पहिला चेंडू केतन प्रथमेशच्या समोर बघूया. प्रशांत. यावेळेला ओ हो चांगली अंकित डिलिव्हरी बटे. पाहायला मिळाली, परंतु प्रथमेशने मात्र सावध पवित्रा घेऊन आवेश एक धाव तटकरे complete यांचा सत्कार करण्यात यश करायचा आले. अंकित बाटे करतील. अरे अरे आवेशचा कर. परेश तटकरे यांचा सत्कार. मारोत बाटे यांना विनंती करतो की त्यांचा सत्कार करायचा. परेश तटकरे यांचा सत्कार. चला जाऊया मॅच कडे. पुढचा चेंडू परेश. केतनचा. यावेळेला प्रथमेशच्या बॅट मधून केलाय पुल. फटकाय पॉवरफुल. येतोय ब्रँडेड षटकार. प्रथमेश धन्यवाद. पाटील इज ऑन फायर. आपण पाहतोय स्पोर्ट्स एम्पायर युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून पार पडते ही स्पर्धा, आणि या स्पर्धेला 4 चांद लावण्यासाठी इथे मात्र मुरलेला स्टार संघाकडून फलंदाज पाहायला मिळतोय. ऑरेंज कॅप मध्ये प्रथमेश पाटील. नक्कीच मॅन इन फॉर्म. मागच्या संडेला विरारच्या कोपरी मैदानामध्ये जी स्पर्धा झाली होती त्या स्पर्धेचा उत्कृष्ट फलंदाज जो ठरला होता तो प्रथमेश पुन्हा एकदा सज्ज. यावेळेला कॅप्टन केतनच्या समोर. केतनला मात्र इथे कमबॅक करावं लागेल, कारण केतन आणि यश खेडेकरने जी मेहनत केली आहे, ज्या मेहनतीने ज्यांनी धावांचा डोंगर उभा केलाय, त्या धावा मात्र इथे डिफेंड करण्यासाठी केतनला मात्र इथे सर्वस्व पणाला लावावं लागेल. परंतु फलंदाज तितकाच तगडा प्रथमेश. पुढचा चेंडू पुन्हा एकदा. यावेळेला प्रथमेशच्या बॅटमधून लेग साईडला प्ले केलाय. एक धाव कंप्लीट, आणि हा येतोय चौकार. धावा मिळाल्यात 4. प्रथमेशने केलाय पार. धावसंख्या झाली आहे 3 चेंडू आणि 12 धावा. चला पुन्हा एकदा केतनच्या समोर प्रथमेश सज्ज. पुढचा चेंडू. यावेळेला स्टेट ड्राईव्ह पाहायला मिळालाय. एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर करण्याचा प्रयत्न नक्कीच असेल, आणि 2 धावा कंप्लीट करण्यात यश सुद्धा येत आहे. 4 चेंडू आणि ती संघाची धावसंख्या आहे ती 14. चला पुन्हा एकदा कॅप्टन केतन सज्ज. प्रथमेशच्या समोर मुरलीधर स्टार बागवाडीचा प्रथमेश. यावेळेला मात्र अवांतर धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या 1 ने पुढे जाते. धावसंख्या होती ती 15. 4 चेंडू आणि 15 धावा. चला पुन्हा एकदा सज्ज. पुढचा चेंडू. यावेळेला मात्र निर्धाव चेंडूची सांगता होतीये. कमबॅक केलं जात आहे केतन कडून, आणि धावसंख्या स्थिरावली आहे ती 15च्या आकड्यावरती. पुन्हा एकदा केतन सज्ज. प्रथमेशच्या समोर शपल होऊन मारण्याचा प्रयत्न. इथे मात्र डॉट डिलिव्हरी. येस, पहिल्या षटकाखेरीज संघाची धावसंख्या आहे ती 15. 43चं टार्गेट, आणि या 43च्या टार्गेटचा पाठलाग करत असताना मुरलीधर स्टार बागवाडीचा संघ पहिल्या षटकाखेरीज बिनबाद 15.
नवीन बॉलर तेजस, बॉलरचं नाव काय? नवीन बॉलर आहे नितेश. यावेळेला प्रतीक पाटीलच्या समोर आहे. बघूया पुन्हा एकदा सज्ज. 43चा टार्गेट आणि 43चा टार्गेटचा पाठलाग करत असताना चेंडू चाललाय फाईन लेगच्या दिशेने. एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. एका धावेने मात्र स्ट्राईक रोटेट होते आणि आता स्ट्राईक एंडवर जाऊन पोहोचलाय तो प्रथमेश. चला पुन्हा एकदा सज्ज. पुढचा चेंडू, या चेंडूला देखील दिलाय मिड विकेटच्या दिशेने. येतोय ब्रँडेड, चौकार. धावसंख्या झाली आहे ती 20. 43चा टार्गेट आणि या 43च्या टार्गेटचा पाठलाग करत असताना प्रथमेश पाटील इज ऑन फायर. नक्कीच आपल्या संघासाठी एक हाती सामना पलटवण्यासाठी ओळखला जातो तो प्रथमेश. पुन्हा एकदा यावेळेला हल्ला बोल करता येतं नितेश वरती. पुन्हा एकदा नितेश एक युवा बॉलर पुन्हा एकदा सज्ज होते आपल्या संघासाठी. यावेळेला प्रथमेशच्या बॅटमधून चेंडू आहे हवेमध्ये, फटका फसलाय मिड विकेटच्या दिशेने. झेल झालाय ड्रॉप आणि मिळालंय जीवनदान. धावसंख्या 2 ने पुढे जाते. धावसंख्या झाली आहे ती 22. 3 चेंडूंचा खेळ या ठिकाणी झालाय आणि एक जीवदान मिळालंय ते प्रथमेशला. पुन्हा एकदा सज्ज आपल्या संघासाठी. पुढचा चेंडू, पुन्हा एकदा मोठा फटका केलाय प्रहार. चेंडू जातोय सीमा पार. येतोय प्रथमेशच्या बॅटमधून श्रीकृष्ण चषक ब्रँडेड षटकार. धावसंख्या झाली आहे ती 28. 43च्या टार्गेटचा पाठलाग करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय तो मुरलीधर स्टार बागवाडी आणि प्रथमेश पाटील पुढे नेतोय त्यांच्या विजयाची गाडी. बघूया धावसंख्या झाली 28. अजून 15 धावांची आवश्यकता. प्रथमेश पाटील जोपर्यंत मैदानामध्ये आहे तोपर्यंत हा सामना मात्र बागवाडी स्टार कडे जाताना पाहायला मिळतोय. इथे मात्र कमबॅक करावं लागेल नितेशला. पुन्हा एकदा सज्ज. पुढचा चेंडू नितेशचा प्रथमेशसाठी. यावेळेला नो चेंडू, नो बॉल आणि नो बॉल वरती मात्र इथे निर्धाव चेंडू जातोय. येस, धावसंख्या होती 29. पुढचा चेंडू बघूया या चेंडूवरती काय होत आहे. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता होतीये. इट्स अ डॉट डिलिव्हरी. कमबॅक केलं जात आहे नितेश कडून. धावसंख्या स्थिरावली आहे ती 28च्या आकड्यावरती. चेंडू झालेत 29च्या आकड्यावरती. चेंडू झाले ते 5. शेवटचा एक चेंडू बाकी. हा चेंडू या मॅचचा टर्निंग पॉइंट ठरू शकतो. बघूया काय होतं या मॅच मध्ये. पुन्हा एकदा सज्ज आपल्या संघासाठी. चला नितेश पुन्हा एकदा सज्ज. 7 चेंडूंचा खेळ बाकी. पुढचा चेंडू
यावेळेला सुद्धा उडवलाय, चेंडूला पाठवलाय का स्क्वेअर लेगच्या दिशेने झेल होतोय, माघारी परतावं लागतंय फलंदाज प्रथमेशला. संघाला लागलेला मोठा धक्का, नितेशच्या खात्यावरती जमा होती एक मोठी विकेट. माघारी जावं लागतंय प्रथमेशला. डीजे रन झाले 29 आणि 6 चेंडू मध्ये 14 धावांची आवश्यकता. बॉलर यश आहे का रे? यश आहे ना? यश खेडेकर तोच आहे ना? चला आता गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय तो यश खेडेकर, ज्याच्या बॅटिंगची चर्चा चालली होती मागच्या इनिंग मध्ये आणि नक्कीच ज्याच्या बॅट मधून आपण 4 चौकार पाहिले होते तो अष्टपैलू खेळाडू यश खेडेकर आता सज्ज होतोय 6 चेंडू मध्ये 14 धावा डिफेंड करण्यासाठी. बॅटिंग एंडवर आपल्याला पाहायला मिळतोय प्रतीक, नॉन स्ट्रायकर एंडला आहे महेश. 6 चेंडू, धावा व्यत्या 14. मुरलीधर स्टार की खेळडी. इथे मात्र वाईड बॉल आणि वाईड बॉल वरती एक्स्ट्रा धावा येत आहेत. वाईड +1, धावसंख्या 2 ने पुढे जाते. धावसंख्या होतीये 31. जेवतोय तो. चला आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आले तर महेश एक मुरलीधर स्टार बागवाडी संघाचा फिनिशर म्हणून ज्याला ओळखलं जातं, परंतु आता मात्र आव्हान आहे मोठं. यश खेडेकर सारखा खेळाडू आपल्या समोर पाहायला मिळतोय. बॉलिंग एंड वरती पुन्हा एकदा सज्ज यश, स्लोवरची गोलंदाजी, परंतु चेंडू चाललाय वाईड. अवांतर धावसंख्येमध्ये भर पडतीये. धावसंख्या 1 ने पुढे जातीये. धावसंख्या होतीये 32. चला आता मात्र 6 चेंडू मध्ये 11 धावांची आवश्यकता. महेश पुन्हा एकदा राईट हँड बॅटर सज्ज आपल्या संघासाठी. पुढचा चेंडू, यावेळेला महेशच्या बॅट मधून मोठा फटका, चेंडू आहे हवेमध्ये, परंतु लॉंगॉनच्या दिशेने होतोय झेल. तेजस कडून पाहायला मिळाला निर्णायक झेल. माघारी परतावं लागतंय महेशला. चला 5 चेंडू मध्ये 11 धावांची आवश्यकता. नवीन बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय मनीष. यावेळेला यॉर्कर टप्प्याची गोलंदाजी, कमबॅक केला यश खेडेकरने. सामना मात्र जिंकवण्यासाठी आता यशचे प्रयत्न चालू. बघूया या सामन्यामध्ये कमाल करतो का यश खेडेकर. पुन्हा एकदा सज्ज, यावेळेला मनीषच्या समोर निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. पुन्हा एकदा सज्ज. 4 चेंडू मध्ये 11 धावांची आवश्यकता. सामना अजूनही कोणाच्याही बाजूने जाऊ शकतो. अतिशय अतितटीची मॅच. सर्व प्रेक्षकांनी लक्ष देऊन पहा. यावेळेला मनीषच्या बॅटमधून चेंडू आहे हवेमध्ये, मिड विकेटच्या दिशेने ट्रॅव्हल होत असताना 1 धाव कंप्लीट. एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर केलं जातंय का? यस, 2 धावा कंप्लीट केल्यानंतरला धावसंख्या 2 ने पुढे जाते. धावसंख्या होतीये 34. आता मात्र 9 धावांची आवश्यकता आणि चेंडू बाकी आहे ते 3 चेंडू आणि धावाव्यात 9. ही मॅच आपण लक्ष देऊन पाहू. बघूया खेळडी की बागवाडी. इथे मात्र 1 धाव चोरण्याच्या नादामध्ये आपली विकेट सॅक्रिफाईस करतोय तो मनीष आणि संघाला लागतोय आणखीन एक धक्का. आता स्ट्राईक एंडवर जाऊन पोचलाय तो प्रतीक.
प्रतीकला मात्र आता 2 बिग हिट मारावे लागतील. शेवटचे 2 चेंडू बाकी आणि 9 धावांची आवश्यकता. 2 चेंडू आणि धावाव्यात त्या 9. चला 2 चेंडू मध्ये 9 धावांची आवश्यकता. प्रतीक पुन्हा एकदा सज्ज. शेवटचे 2 चेंडू आणि धावाव्यात त्या 9. प्रतीक वर्सेस यश केडेकर. हा सामना ज्याने गाजवलाय तो यश केडेकर. गोलंदाजी मार्कवर सज्ज. पुढचा चेंडू. इथे सुद्धा निर्धाव चेंडू. निर्णायक चेंडू आपल्याला पाहायला मिळाला यश खेडेकरच्या ताफ्यातून आणि नक्कीच इथे मात्र स्तब्ध ठेवण्यात यश आलंय. ते यश खेडेकरला. शेवटचा 1 चेंडू बाकी. पुन्हा एकदा यश खेडेकर सज्ज. शेवटचा 1 चेंडू आणि या चेंडूवरती प्रतीक पाटीलच्या बॅटमधून चेंडू आहे हवेमध्ये. जातोय सीमारेषा पार. येतोय षटकार परंतु विजेता ठरतोय तो खर्डीचा संघ. यश खेडेकरची मेहनत आली आहे फळाला आणि या सामन्याचा सामनावीर नो डाऊट द वन अँड ओनली ऑलराऊंडर मॅन फ्रॉम खर्डी. नाव आहे यश खेडेकर. धन्यवाद प्रथमेश, सकाळपासून सहकार्य केल्याबद्दल खूप खूप आभारी तुझा. तसेच आता पुढील होणारा सामना डोंगरोली वर्सेस मुद्रे.